महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। काळजाचा ठोका चुकवणारी घटना। नवीन शेवा येथे 40 वर्ष जुन्या घराचा स्लॅब कोसळून एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी। बोकडविरा परिसरातील नवीन शेवा पुनर्वसित गावात शुक्रवारी पहाटे एका 40 वर्ष जुन्या 1 मजली घराचा स्लॅब आणि छत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका 8 वर्षाच्या चिमुरड्याचाही समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार रावकर कुटुंब या जुन्या घरात भाड्याने राहत होते। शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास प्रीतम रावकर वय वर्ष 35, नम्रता रावकर वय वर्ष 30 आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा गौरांश हे तिघेही बेडरूममध्ये गाढ झोपेत होते। त्याचवेळी अचानक घराचा कोबा आणि स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी जगजीवन भोईर यांनी तातडीने सिडकोच्या अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी JNPA रुग्णालयात दाखल केले। 8 वर्षाचा चिमुरडा गौरांश याच्या शरीरावर अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर JNPA रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रीतम आणि नम्रता रावकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे। तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी या घटनेला दुजोरा दिला असून जखमींच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत। या घटनेमुळे परिसरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।